असा हा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि त्याच प्रकरणी आरोपी रियाज काझीची पोलिसांकडून सध्या कसून चौकशी सुरू असल्याचं कळतंय। एनजीओ संचालक रियाज काझी याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। धर्मांतरण सक्ती प्रकरणात पोलिसांनी युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटीचे अध्यक्ष रियाज काझीला ताब्यात घेतलंय। पोलिसांनी काझीचं घर आणि कार्यालयाची झडती घेतली आणि यावेळी पोलिसांनी लॅपटॉपसह संबंधित दस्तावेज जप्त केलेले आहेत। लॅपटॉपमधील डेटा डिलीट झाल्यानं पोलिसांना तपासात अडचणी येत आहेत। तर लॅपटॉपमधील डेटा रिकव्हर झाल्यावर धर्मांतर प्रकरणाशी संबंधित पुरावे पोलिसांना मिळण्याची शक्यता आहे। काझीला उद्यापर्यंत न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावलेली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, काय अपडेट? खरं तर नागपूरमध्ये हे प्रकरण 2 दिवसाआधी उघडकीस आलं होतं। रियाज काझी नावाचा एक व्यक्ती जे आहे ते एनजीओ चालवतो, फिक्र नावाचे एनजीओ चालवतो आणि या एनजीओच्या माध्यमातून धर्मांतरांचं काम करतो असा आरोप त्याच्यावर झाला होता आणि त्या संबंधाने त्याच्या विरुद्ध 4 महिलांनी जे आहे ती मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल केली होती। आणि आता न्यायालयानं जे आहे ते या रियाज काझीला 23 तारखेपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत जी आहे ती पोलीस कोठडी सुनावलेली आहे। रियाज काझी हा सामाजिक कार्याच्या आड धर्मांतरण आणि मुलींचे लैंगिक शोषण करत असल्याची ही सगळी तक्रार होती आणि या सगळ्या प्रकरणात नागपूरच्या मानकापूर पोलिसांकडून या रियाज काझीचा जो आहे तो कसून तपास केला जातोय। मात्र रियाज काझीला कुठेतरी भीती होती की त्याचं हे बिंग फुटेल आणि त्यांना खबरदारी म्हणून जे आहे ते त्याच्या लॅपटॉप मधला मोबाईल मधला डेटा जो आहे तो डिलीट केला होता। त्यामुळे आता तो डेटा रिकव्हर करून धर्मांतरणाचं हे रॅकेट आहे का या प्रकरणाचे तार इतर प्रकरणांशी म्हणजे नाशिकशी किंवा मुंबईशी राज्यातल्या इतर जिल्ह्यांशी जुळतात का या अनुषंगाने पोलिसांना तपास करायचा। मात्र आता हा डेटा रिकव्हर होईपर्यंत हा पुढील तपास जो आहे तो करणारा पोलिसांना अडचणी येतात। मात्र जी माहिती मिळते त्यानुसार आज संध्याकाळपर्यंत नागपूर पोलिसांकडून हा डेटा रिकव्हर केला जाईल आणि रियाज काझी नेमकं हे धर्मांतरांचं रॅकेट कधीपासून चालवत होता, त्याने याच्या आधी आणखी कोणाचं धर्मांतरण केलेलं आहे का किंवा त्याला या सगळ्या गोष्टींसाठी फॉरेन फंडिंग किंवा इतर धर्मांध संस्थांकडून फंडिंग होत होती का, या सगळ्या प्रकरणाचा जो आहे तो तपासाला नागपूर पोलिसांच्या वेग येणार आहे। उद्या पोलीस कोठडी जी आहे ते रियाज काझीची संपत आहे, त्यामुळे उद्या पुन्हा एकदा रियाज काझीला न्यायालयामध्ये जे आहे ते सादर केलं जाईल आणि त्याची पुन्हा वाढीव पोलीस कोठडी नागपूर पोलिसांकडून मागण्यात येणार आहे। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी काय खुलासे होतात आणि रियाज काझीचे तार नेमके कुठपर्यंत पोहोचलेले आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बरं उदय, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।